www.gavirat.com मध्ये मी सेजल सावंत आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण दिवाळी निमित्त कंदिलाची निर्मिती करणाऱ्या भांडूप पूर्वेतील जॉन फेलोमिना चाळीतील रहिवासी श्री नंदकुमार मारुती गाव यांच्या घरी आपण आज आलो आहोत। तर आता आपण त्यांना भेटूया व त्यांच्या कंदील निर्मितीविषयी आपण माहिती घेऊया। नमस्ते नंदकुमार गाव, मी आपल्याला कंदिलाविषयी काही माहिती विचारणार आहे, तर तुम्ही त्यांची मला उत्तरं द्यावी। कंदील बनवण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? कंदील जर मी लहानपणापासून बनवायचो, त्या काड्यापासून काड्या वेगवेगळ्या प्रकारचे ज्यावेळेला मार्केटला फिरायला लागतो त्यावेळेस मला वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटीज मिळत होते। त्यामुळे मला पण प्रोत्साहन आलं की आपण पण याच्याविषयी काहीतरी वेगळे करून दाखवू। म्हणून मी माझ्या पद्धतीने मग ते मटेरियल जमा करून बिस्किट पेपर वगैरे कुठे बनवलं, माझ्याकडून मी एक शांपल बनवलं गेलो। त्याच्यानंतर माझ्याकडनं अशा वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी बनवते। सर्वसाधारणपणे तुम्ही किती वर्ष या व्यवसायात आहात? मी जवळ 10-12 वर्ष 2001 पासून या व्यवसायात आहे। या व्यवसायासाठी तुम्हाला कोणाकोणाची मदत मिळते? या व्यवसायामध्ये मला माझी मुलगी मिसेस आणि माझे परम मित्र विश्वनाथ मोरे या तिघांपासून मला भरपूर सहकार्य। या वर्षी सर्वसाधारणपणे तुम्ही किती कंदील बनवता? साधारण माझे कंदील 400 ते 450च्या आसपास। एक कंदील बनवण्यासाठी तुम्हाला सर्वसाधारणपणे किती वेळ लागतो? कंदील पूर्ण बनवायचं पूर्ण सुरुवातीपासून ते लास्ट पर्यंत कमीत कमी 4 ते 5 तास लागतात। कंदील बनवण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या वस्तूंचा वापर करता? कंदील बनवण्यासाठी एक फुट्टा लागतो, मेन फुट्टा, बिस्किट पेपर, झालर, परत कैची, पट्टी, पेन्सिल, हे सगळ्या वस्तू त्याच्यात आल्या। त्या सगळ्या माध्यमांचा वापर करून मी कंदील बनवतो। मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे कंदील आलेले आहेत, तर तुम्ही त्यामध्ये टिकून राहण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? नवीन डिझाईन, नवीन मार्क्स लहान मुलांच्या तोंडाला लावायचे, त्यापासून काय कंदील बनवत त्याच्यामध्ये अजून किती व्हरायटीज मिळतात हे बघून आईस्क्रीम प्लांटाची नवीन करण्याचा प्रयत्न। तुमच्या या कार्याची कोणत्या न्यूज माध्यमातून दखल घेतली होती का? हां, गेल्या 2 वर्षापूर्वी टाइम्स ऑफ इंडियामध्ये माझे संपूर्ण हे छापून आले। हे जे तुम्ही कंदील बनवता ते तुमचे सर्वसाधारण किती दिवसात होतात आणि तुम्ही कधीपर्यंत मार्केटला आणता? साधारणपणे माझे कंदील हे नवरात्राच्या दरम्यान संपूर्ण तयार होतात, पूर्ण रेडी होतात। पूर्ण रेडी होतात आणि नवरात्रानंतर मी दसऱ्याच्या आसपास विक्रीला लागतो। या व्यवसायाबद्दल तुम्ही नवीन पिढीला काय संदेश देऊ शकता? जशी माझ्या अंगात कला आहे तशी सगळ्या नवीन पिढीच्या पण अंगात कला आहे, आणि ही कंदीलाची कला काही वाईट नाही, सगळ्यात चांगली गोष्ट आहे। ज्यांना जर कोणाला आवड असेल त्यांना माझ्या कला आहे त्यांना दाखवून त्यांनाही पुढे आणण्याचा प्रयत्न करा। आपण जी या कंदिलाविषयी माहिती दिली, जी माझ्या प्रेक्षकांपर्यंत मिळालेली आहे, जी माहिती पोहोचलेली आहे, त्याबद्दल मी जी अविरत तर्फे तुमचे आभार मानते। धन्यवाद।